नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण डाळ तांदळाचा अगदी पौष्टिक आणि टेस्टी नाश्ता बनवतोय। तर सगळ्यात आधी इथे घरातली एखादी वाटी सेट करा आणि तिने इथे सगळं साहित्य मोजून घ्या। तर इथे मी एक छोटी वाटी घेतली, याने 3 वाट्या आपल्याला तांदूळ मोजून घ्यायचे। कुठलेही तांदूळ तुम्ही इथे वापरू शकता। 3 वाट्या तांदूळ मोजून घेतले। आता याच वाटीने आपल्याला डाळी मोजून घ्यायच्यात। इथे आता 1 वाटी मी उडदाची डाळ घेतली, 1 वाटी मुगाची डाळ घ्यायची आहे आणि यानंतर 1 वाटी इथे मी चण्याची डाळ घेतली। यानंतर यामध्ये पाव चमचा मेथीचे दाणे घालायचे आहेत। इथे जर तुम्हाला हा नाश्ता जास्त प्रमाणात बनवायचा असेल तर त्याप्रमाणे तुम्ही वाटी मोठी घेऊ शकता आणि मोठी वाटी जर घेतली तर अर्धा चमचा यामध्ये मेथीचे दाणे घालायचे। इथे मी छोट्या वाटीने घेतले, तर 3 वाट्या तांदूळ आणि 3 वाट्या डाळी असं हे प्रमाण आहे। आता हे डाळ आणि तांदूळ आपल्याला धुवून घ्यायचं आहे। तर इथे मी तांदूळ आणि डाळ 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतलं आणि हे आपल्याला वेगळंच असं भिजत घालायचं आहे, कारण आपल्याला हे वेगळं वाटायचं आहे। डाळ आपल्याला अगदी बारीक वाटायची आणि तांदूळ आपल्याला थोडेसे रवाळ असे वाटून घ्यायचे आहेत। तर हे मी आता झाकून ठेवून 4 ते 5 तास असंच भिजत ठेवणार आहे। तर इथे आता साधारण 4 तास झालेत आणि हे छान असं भिजलं असेल। आपण पाहू शकता डाळ सुद्धा अशी छान फुलली आहे। आता आपण हे वाटून घेऊ। तर सुरुवातीला मी डाळ वाटून घेणार आहे। 2 बॅचेसमध्ये वाटून घेते आणि वाटताना हे डाळीतलं जे पाणी आहे तेच आपण वापरणार आहोत। आपण डाळी 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतल्यात आणि त्यानंतर पाणी घातलं आहे, त्यामुळे हेच पाणी आता वाटताना घालायचं आहे। जास्त पाणी घालायचं नाही आहे, थोडंसं वाटण्यापुरतं पाणी घालून हे वाटून घ्यायचं आहे। तर इथे मी डाळ अगदी बारीक वाटून घेतली आणि तांदूळसुद्धा पहा वाटून घेतलेत। हाताला असे रवाळ लागत आहेत, तर असे हे तांदूळ वाटून घ्यायचे आहेत। तर आता हे तांदळाची पेस्टसुद्धा डाळीच्या पेस्टमध्ये काढून घेतली आणि आपण हे आता सगळं छान मिक्स करून घेऊया। दोन ते 3 मिनटं हे एका दिशेने असं छान फेटून घ्यायचं आहे, म्हणजे नाश्ता छान असा जाळीदार व्हायला मदत होईल। आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि हे आपल्याला रात्रभर किंवा 8 ते 10 तास फर्मेंट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। सध्या थंडीचे दिवस आहेत, त्यामुळे तुम्ही हे एखाद्या जाड कापडामध्ये गुंडाळून ठेवा, म्हणजे फर्मेंट छान होईल हे। तर इथे आता मी रात्रभर फर्मेंट करून घेतलं आहे आणि तुम्ही पाहू शकता छान असं पीठ फुलून आलं आहे। पहा मस्त जाळी आली आहे। तर याची आज आपण अप्पे बनवणार आहोत। पीठ छान फर्मेंट झालं आहे, त्यामुळे मस्त हलके फुलके असे अप्पे तयार होतील। पीठ तयार आहे। आता आपण चटणी बनवूया। तर इथे चटणीसाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 1 वाटी ओलं खोबरं घातलं आहे। यानंतर यामध्ये 2 हिरव्या मिरच्या घातल्यात, थोडंसं आलं घालायचं आहे, थोडीशी कोथिंबीर घातली। यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि पाणी घालून ही चटणी आता वाटून घ्यायची आहे। इथे मी चटणी वाटून घेतली, बाउलमध्ये काढून घेऊया आणि आता चटणीवर घालण्यासाठी फोडणी तयार करूया। तर इथे मी तडका पॅनमध्ये 1 चमचा तेल गरम करून घेतलं आहे। गरम तेलामध्ये पाव चमचा मोहरी घालायची आहे, 2 ते 3 कढीपत्त्याची पानं घातली आहेत आणि 1 लाल मिरची तुकडे करून घातले। तर ही मस्त अशी खमंग फोडणी चटणीवरती घालायची आहे। चटणी तयार आहे। अप्प्यांबरोबर, इडलीबरोबर, डोस्याबरोबर तुम्ही ही चटणी सर्व करू शकता। चटणी तयार आहे। आता आपण अप्पे बनवूया। तर हे जे पीठ आपण तयार करून ठेवलं आहे यामध्ये आता फोडणी घालायची आहे। तर फोडणीसाठी इथे मी तडका पॅन गरम करत ठेवला आहे आणि यामध्ये 1 चमचा तेल घातलं आहे। तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी घालायची आहे। मोहरी तडतडल्यावरती अर्धा चमचा जिरं घातलं आहे। यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली आहे। ही मिरची जास्त तिखट नाही आहे, त्यामुळे इथे मी 2 मिरच्या घेतल्या। पाव चमचा हिंग घालायचा आहे आणि लगेच गॅस बंद करायचा आहे। गॅस बंद केल्यानंतर इथे मी पाव चमचा हळद घातली आहे। फोडणी तयार आहे।
आता ही तयार फोडणी पिठामध्ये घालायची आहे। या फोडणीमुळे आपले अप्पे आणखीनच खमंग होतील। सगळी फोडणी इथे मी काढून घेतली। फोडणी सगळ्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे। यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो घातला आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घातली। तर इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या घालू शकता, किसलेला गाजर घालू शकता, बारीक चिरलेली शिमला मिरची घालू शकता। यानंतर इथे चवीप्रमाणे मी मीठ घातलं आणि सगळं हे मिक्स करून घ्यायचं आहे। अप्प्यांचं हे पीठ आता तयार आहे। आता आपण अप्पे बनवून घेऊया। तर इथे गॅसवरती मी अप्पे पात्र गरम करत ठेवलं आहे। आता यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे। चवीला हे अप्पे खूपच छान लागतात आणि अगदी पौष्टिक अशी रेसिपी आहे। यामध्ये आता आपण पीठ घालूया। तुम्ही हे अप्प्यांचं पीठ तयार करून 1 ते 2 दिवस फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि हवं तेव्हा तुम्ही अप्पे बनवू शकता। जेव्हा बनवायचे असतील तुम्हाला तेव्हा यामध्ये तुम्ही भाज्या ॲड करा। पीठ जर तयार असेल तर अगदी झटपट हा नाश्ता तुम्ही बनवू शकता। आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 2 ते 3 मिनटं हे अप्पे आपल्याला एका बाजूने भाजून घ्यायचे आहेत। तर इथे पहा साधारण 3 मिनटं झालेत। आपण पाहूया। पहा अप्पे मस्त असे फुगलेत, आकाराने दुप्पट झालेत। आपण उलटून घेऊ। रंग सुद्धा खूप मस्त आला अप्प्यांना। संध्याकाळपर्यंत पण येणार ना सुटून भेटून। इथं आता काय जवळ आहे, 6 वाजता जरी सुटलं कुठे काम जाता वगैरे पण येऊ शकतं। यावरती आता पुन्हा झाकण ठेवायचं आहे आणि 2 ते 3 मिनटं दुसऱ्या बाजूने सुद्धा हे भाजून घ्यायचे। किंवा इकडेच ना कोरेगाव। तर आता हे दोन्ही बाजूने अप्पे भाजून तयार झालेत। पाहूया। तर अगदी मस्त गोल आणि हलके जाळीदार असे अप्पे तयार झालेत। पहा किती मस्त दिसतात। तर काढून घेऊया आपण। इथे आता अप्पे मी चटणी बरोबर सर्व केलेत। तर अगदी टेस्टी अशी ही डिश तयार झाली। एक अप्पे इथे पहा मी तुम्हाला तोडून दाखवते। आतपर्यंत मस्त जाळी आली आहे। तर आजची ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।